विनोदाला शस्त्र म्हटलेलं आहे. शस्त्र आहे ते खरं आहे, त्याचं कारण त्याला जखम करण्याची ताकद आहे. पण ते शस्त्र हे गुन्हेगाराच्या हातातलं शस्त्र नसून किंवा एखाद्या गुंडाच्या हातातलं शस्त्र नसून ते जीवन परत देणाऱ्या एका शल्यक्रिया जाणणाऱ्या डॉक्टरचं, सर्जनचं शस्त्र आहे. दोन्ही दोन्ही सूर्यात असतात किंवा दोन्ही चाकूच असतात, पण एक जीव घेणारा चाकू असतो आणि एक जीव देणारा चाकू असतो. तो देणार आहे ते विनोदाने व्हावं. पुष्कळ वेळेला लिहिताना काय होतं की आपली अपेक्षाही नसताना एखादा माणूस तो दुखावला जातो. तसा दुखावला जाणं हा आपला उद्देश नसताना दुखावला गेला, त्याचा दोष आपल्याकडे नसून त्याची जी काही विनोद बुद्धी आहे त्याच्याकडे आहे असंच मानायला पाहिजे असं मला वाटतं. पोपट हा तोताराम, मिठू मिया वगैरे असं काहीतरी बोलतो, हे साक्षात असत्य आहे असं माझं मत आहे. पोपटाचं बोलणं हे आगगाडीच्या कशासाठी पोटासाठी याच्यासारखं आहे. रुळावरून धावणारी आगगाडी जर कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी हे बालगीत म्हणते खरं असेल, तर पोपट तोताराम तोतारामच काय पण संपूर्ण गीतरामायण म्हणतो हे सुद्धा मानायला मी तयार आहे. उगीच काय काहीतरी. खरं म्हणजे काय असतं, पोपटाचं बोलणं हे त्याच्या मालक मालकिणींनी आधीच मनात धरलेलं असतं. म्हणून त्यांनी काय केलं तर आजवर मी शेकडो पोपट पाहिले. असली अक्षरं एका दमात किंचाळणारा हा पक्षी आहे. सगळे पाळीव पशु आणि पाळीव पक्षी यांच्याशी माझं वैर जुळवणारा घटक हा इथे येतो. हा घटक म्हणजे असल्या प्राण्यांना पाळणारे पाळंदे लोक. माझ्या परिचयाचं एक दुसरं कुटुंब आहे. निंदेच्या सोयीसाठी त्याला आपण कुलकर्णी नको, देशपांडे म्हणूया. त्यांच्या कुत्र्याचं नाव आहे मॅकमिलन. हे देशपांडे लोक नेहमी विलायती कुत्री पाळत आलेले आहेत. अल्सेशन, पोमेरेनियन, रिट्रीव्हर, टेरियर, पुडल, सेंट बर्नार्ड वगैरे विलायती औषधांसारखी कुणाची औषधाच्या सारखी नावं असू शकतील अशी कुत्र्यांच्या गोत्राची नावं मी प्रथम त्याच घरामध्ये ऐकली. देशपांडे बाई त्यांच्या त्या मॅकमिलनची आय एम गोईंग आउट बरं का रे मॅकमिलन. अरे व्हॉट इज दिस, यू आर कनी अ व्हेरी व्हेरी बॅड बॅड डॉग बरं का, विल लिव्ह माय पदर, लिव्ह माय पदर. असलं इंग्रजी बोलायला लागल्यानंतर तो मॅकमिलन चक्क एक दिवस कधीतरी शट अप यू ब्लडी असं म्हणून शेपूट वर करून आपल्या चारी पायावर निघून जाईल अशी मला भीती वाटते. आमच्या नाना गडबोलेच्या थोरलीच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे. मी बोलणी करायला म्हणून गेलो होतो. समोर ह्या बाईसाहेब आणि त्यांच्या पायाशी त्यांची ती कुत्री व्हिक्टोरिया. मी सुरुवात केली म्हणजे काय आहे की हुंड्याला आमची म्हणजे भॉ भॉ व्हिक्टोरिया. अशोक काय करते व्हिक्टोरिया, तुझं नाही हो लग्न करायचे इतक्यात. यांचे ते गडबोले आहेत ना, त्यांची शकू आपला अरुदादा आहे ना, भॉ 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 सगळं कळतं हो हिला. पुन्हा मी आपलं तर म्हणजे काय हुंड्याला आमची भॉ भॉ. विके काकांना ओळखत नाहीस का तू, भॉ भॉ याचा अर्थ मी विकेचा काका हे तुला विकीला की नाही प्रत्येक गोष्ट इतकी वेळच्या वेळी आणि जिथल्या तिथे करायची सवय आहे. हे वाक्य पुरं होईपर्यंत विकीने माझा पाय हा दिव्याचा खांब आहे अशी संधी करून घेतली. तिथल्या तिथे अय्या हे ग काय विके, बाथरूम मध्ये नाही का जायचं, चावट तुटली आणि हसतेवर म्हणजे त्या मालकिणीला कुत्री हसतानाही दिसत आणि माझी भिजलेली विजार तेवढी दिसत नव्हती. एकदम कुठला तरी अज्ञात देवदूतानी मला कानमंत्र द्यावा असं काहीतरी झालं आणि मी बोलण्याचा सांधा बदलला आणि एकदम युरेका असं बोललो, युरेका. आणि त्यानंतर श्री गुरुदेव दत्त असं म्हणून मी त्या कुत्रीची जी तारीफ सुरू केली काही विचारू नका. अहो तुम्हाला काय सांगू, तुम्ही त्या मेजर मुजुमदारांची कुत्री पाहिली आहे का, शॅगी का भागी काय म्हणतात ती, कसली भिक्कारडी कुत्री पाळतात ही माणसं. छे 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 छे. त्या दिवशी मी तासभर होतो तिथे, नुसतं मेल्यासारखं पडलं होतं कुत्रं. कुत्रं म्हणजे कसं खेळतं भुंकतं म्हणजे नाचतं गातं असं पाहिजे नाही का. मला राहतं काय. मी म्हटलं त्यांना मिस्टर मेजर साहेब एक्सक्यूज हा, पण आत्तापर्यंत मी अनेक कुत्री पाहिली पण मिसेस गणपुल्यांची सर नाही. हा